नमस्कार मित्रांनो, नुकतेच राज्य शासनाने राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा लाभ देण्याचे जाहीर केलेले आहे। आणि शेतकऱ्यांना ही कर्जमाफी व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार हा लाभ कोणाला देण्यात येणार नाही किंवा मिळणार नाही किंवा हा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असणार नाही याबाबतची सविस्तर माहिती ही 2 जूनच्या कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये सविस्तर अशी देण्यात आलेली आहे। यानुसार खालील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत। 1. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थाचे सदस्य, यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीचे नगरसेवक, नगरपंचायतीचे नगरसेवक यांचा समावेश आहे। हे सर्व कर्जमाफीसाठी पात्र नसणार आहे। नंबर 2. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक उत्पन्न 25,000पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना देखील याचा लाभ मिळणार नाही। नंबर 3. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित मासिक वेतन ₹25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती या सर्व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असणार आहेत। नंबर 4. शेतीबाह्य म्हणजे ती व्यतिरिक्त इतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती देखील यासाठी पात्र असणार नाहीत। नंबर 5. ज्या निवृत्ती वेतनधारकाचे मासिक निवृत्ती वेतन 25,000पेक्षा जास्त आहे हे देखील यासाठी अपात्र असणार आहेत, परंतु यामधून माजी सैनिकांना वगळण्यात आलेले आहे, यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। नंबर 6. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त असणारे व्यक्ती देखील यासाठी अपात्र राहणार आहे। तथापि सहकारी साखर कारखान्याच्या हंगामी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी या व्यक्ती अपात्र असणार आहेत, यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुर्तास धन्यवाद।